कराड तालुक्यातील खोडशी गावच्या हद्दीत महामार्गावर मंगळवारी रात्री भीषण अपघात घडला। रात्री सुमारे 8:30 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाचा ताबा सुटल्यानं डिव्हायडर लगतच्या गटर लाईनला कंटेनरनं धडक देत थेट सातारा दिशेच्या लेनवर तो पलटी झाला। या अपघातानंतर तब्बल 5 तास सातारा बाजूला जाणारी वाहतूक कोंडी निर्माण झाली। अपघातात दोघेजण जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान कंटेनर पलटी झाल्यामुळे साताराकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। वारुंजी फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली। काही ट्रक चालकांवर तर महामार्गावरच थांबून जेवण करण्याची वेळ आली। घटनेची माहिती मिळताच डीपी जैन कंपनीचे PRO अधिकारी दस्तगीर आगा, महामार्ग पोलीस तसेच कराड सिटी पोलीस स्टेशन येथील कर्मचारी, हायवे पेट्रोलिंग पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित क्रेन बोलावण्यात आल्या। रात्री 12 नंतर कंटेनर रस्त्याच्या बाजूला करण्यात आला। मध्यरात्री 12 वाजता वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली। या मदत कार्यात महामार्ग पोलीस, डीपी जैन कंपनी, यशराज क्रेन सर्व्हिसेस तसेच खोडशी ग्रामस्थांनी मदत कार्य केले।